नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर मुगाचा पराठा आहे किंवा त्याला कोरमा रोटी पण म्हणतात किंवा कोरमा पराठा पण म्हणतात. तर पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी तर आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची त्याची पेस्ट करून घेते आणि हे मूग डाळ भिजवली होती. सालासकट मूग डाळ आहे तर ती भिजवली होती आणि ती आपल्याला मिक्सरला जाडसर अशी भरडून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही. तर त्याचं जे पाणी आहे भिजवलेलं तर ते पण टाकून नाही घ्यायचं आहे, कारण कणिक मळताना आपण तेच पाणी वापरणार आहोत. तर मी वाटताना ते बऱ्यापैकी पाणी ठेवलेलं होतं. आता त्याच्यानंतर फूड प्रोसेसरमध्ये आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. तर त्यासाठी जे वाटण आधी काढलं होतं हिरवी मिरचीची पेस्ट त्याचं तर ते ॲड केलं आहे. त्यानंतर मूग डाळ वाटलेली आहे तर ती ॲड केली आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत कोरडे मसाले तर ते ॲड करायचे आहेत. तर सर्वात आधी तर लाल मिरची पावडर आहे थोडीशी, त्यानंतर आपण हिरवी मिरची वापरली त्यामुळे अगदी थोडीशी वापरली आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर आहे तर ती टाकली आहे. त्यानंतर हळद पावडर अर्धा चमचा. त्यानंतर गरम मसाला, तुम्ही कोणताही मसाला याच्यामध्ये वापरू शकता आवडीनुसार. तर गरम मसाला ॲड केलाय. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलंय आणि आता याच्यामध्ये पीठ आहे गव्हाचं तर ते ॲड करायचे. आपल्याला जितके पराठे बनवायचे त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर किंवा हे जी कणिक आहे तर ती बनवून घ्यायची. तर साधारणतः 1-2 ते 2.5 कप किंवा वाटीने मेजरमेंट करत असेल तर वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यानंतर डाळीचं पीठ आहे तर ते साधारणतः 1 वाटीभर घेतलंय. तर डाळीचं पिठामुळे त्याला टेस्ट आणि थोडंसं खमंगपणा छान येतो, त्यासाठी डाळीचं पीठ पण वापरलंय. आणि त्यानंतर तेल आहे तर तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे, त्यामुळे अतिशय छान असे खमंग खुसखुशीत असे पराठे आहेत तर ते तयार होतील. तर साधारणतः 1-2-3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि डाळीचं पीठही साधारणतः 1 वाटीभर टाकलंय. आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण जे आहे तर ते फिरवून घ्यायचे. जर पाणी आवश्यक वाटलं तरच पाणी ॲड करायचे, पण हे जेव्हा मिश्रण फिरवून घेतलं तर ते बऱ्यापैकी छान असं त्याचा गोळा तयार झाला होता, त्यामुळे पाणी काही जास्त वापरावं लागलं नाही. जे पाणी डाळीमध्ये भिजवण्यासाठी वापरलं होतं त्याच पाण्याचा वापर करून ही कणिक आहे तर ती छान अशी मळून घ्यायची आहे. थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचंय आणि परत एकदा छान मिक्सरला फिरवून घ्यायचंय. एखादा मिनिट आपल्याला ते फिरवून घ्यायचंय आणि अगदी छान अशी कणिक मळून झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, दिसायला तर इतकं छान दिसतंय आणि चवीलाही अतिशय अप्रतिम असे हे पराठे होतात आणि पौष्टिकही आहे. मुलांच्या टिफिनला काय द्यायचं असा प्रश्न असतोच, आठवड्यातून वेगळं काही द्यायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. किंवा नेहमीच मुलांना चपाती खायचा कंटाळा येतो, चपाती भाजी, तर चपाती भाजीसारखंच एखादा वेगळा असा पौष्टिक पदार्थ असेल तर मुलांनाही आवडतो. तर पराठा छान लाटून घेतलाय आणि हा दोन्ही बाजूने छान खमंग असं भाजून घ्यायचंय. तुपावर भाजू शकता किंवा तेल लावून भाजू शकता. तर तेल लावून भाजलेलं आहे आणि नंतरही तुम्ही तूप लावू शकता त्याला. जेव्हा पण आपण खाण्यासाठी घेणार आहोत तेव्हाही त्याच्यावर तूप लावून पण छान लागतो हा पराठा. तर अतिशय टेस्टी, किंवा कुठे आपल्याला ट्रिपला वगैरे जायचं असेल तरी आपण हे पराठे घेऊन जाऊ शकतो. अगदी आरामशीर छान असे राहतात आणि पोटभरीचं पण आहे. तर हे जे पराठे आहेत तुम्ही लोणच्या सोबत असेल, कोणत्याही चटणी सोबत असेल, आपल्याला जे पण आवडत असेल त्या सोबत आपण हे पराठे आहेत तर ते खाऊ शकतो. तर छान असे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचेत. तर मी तेल लावून घ्यायचंय आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून परत दुसऱ्याही बाजूला छान असं तेल लावून आपल्याला हा जो पराठा आहे तर असा छान खमंग खुसखुशीत असं भाजून घ्यायचंय. तर मुगाची डाळ आहे त्यामुळे चवीला तर अतिशय छानच लागतो. तर तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी असो, नाश्त्यासाठी असो किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना आपल्याला काही खायला घ्यायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता. तर बघू शकता दोन्ही बाजूला छान असं तेल लावून घेतलंय आणि अगदी छान खमंग असं भाजून घ्यायचंय. तर आजची रेसिपी आहे
मूग डाळीचा पराठा. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता अतिशय छान असं खमंग भाजून झालंय आणि सगळे पराठे जे आहेत तर ते तयार आहेत. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.